कॉमेंटेटर एरणकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे सिलेक्शन कमिटीमध्ये लेदर क्रिकेटमध्ये रायगडच्या अंडर 14 ना अंडर 16 सिलेक्शन समितीचे सदस्य आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. एरणकर साहेब खूप लांबून इथे आलेले आहेत. चला वळूया पुन्हा एकदा मैदानावर, जिथे एक जबरदस्त सामना, लीग मधला दुसरा सामना आणि ज्यांचा पहिलाच सामना लीग मधला आता मैदानावर सुरू होणार आहे. तर बीजी पोपेटा कळंबोली विरुद्ध मेडिटेक पनवेल असा हा एक मोठा सामना, एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे ती मैदानावर. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण बघितलं अटीतटीचा सामना आपण पाहिलेला आहे. संतोष माळीनी शेवटचा झेल घेतला. झेल त्यानं एकदा घेतला, पण आता वर्षभर आम्हाला ऐकावं लागणार आहे, कारण त्या झेलनं तो सामना जिंकला. तो त्यांच्या टीमनं. आत्ताचा जो सामना आहे पनवेल मेडिटेक दिनेश सावंत हेमंत गोरले विरुद्ध डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोली दिनेश पोपेटा तुषार शर्मा. नाणेफेक जिंकली आहे. हो, जबरदस्त टोला. पहिल्या चेंडूवर प्रहार, झेल होण्याची शक्यता, आणि हे काय झालं, लॉलीपॉप पडला हातातून. सोप्पा झेल मात्र सुटलेला आहे पहिल्या चेंडूवर. तोही एका विक्रम पवार सारख्या धडाकेबाज फलंदाजाचा पहिल्या चेंडूवर त्याला मिळतोय जीवनदान, आणि या जीवनदानाचा कितपत फायदा उठवणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला मेडिटेक पनवेलनं, आणि तशी गोलंदाजी पण केली. मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय की थोडंसं ढिसाळ क्षेत्ररक्षण झालं. हातातला सोप्पा झेल होता, मात्र हा सोप्पा झेल काही घेऊ शकले नाही क्षेत्ररक्षक, आणि चेंडू विसावतोय पुन्हा एकदा गोलंदाज अशोक पाटील यांच्या हातामध्ये. अशोक पाटील 50+ रसायनी एरियातीलच हे गोलंदाज आहेत. बघूया 50+ गोलंदाज अशोक पाटील. गेली 7-8 दिवस आयोजनामध्ये त्यांनी मदत केली आहे. गोलंदाजी कशी करतायत अशोक पाटील यांचा हा चेंडू मन्नीनं तटवला. वेल एक्सपिरियन्स प्लेयर आहे मन्नी. रॉयल कळंबोली ज्यानं गाजवलेली आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, मात्र पंचांनी अजूनही काही निर्णय दिला नाही. याचा अर्थ सुरक्षित आहे तो फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. त्यामुळे 2 धावा मेडिटेक पनवेल विरुद्ध डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोलीच्या खात्यावर जमा होत आहेत. दिनेश पोपेटा जे स्वतः ओनर आहेत, तुषार शर्मा ज्याला सगळे मन्नी शर्मा या नावाने ओळखतात, द लेफ्टी ऑलराऊंडर, वन ऑफ द बेस्ट लेफ्टी ऑलराऊंडर इन रायगड टेनिस क्रिकेट. त्याच्याकडे आपण गेली कित्येक वर्ष पाहिलेलं आहे. मोपाड्याचं मैदान, पनवेलचं मैदान, रायगडचं, रत्नागिरीचं, मुंबईचे, नवी मुंबईचे सगळी मैदानं त्या खेळाडूनं गाजवलेली आहेत. त्याचं नाव आहे ते मन्नी शर्मा. हा चेंडू फाईन लेगच्या दिशेनं तटवायचा होता. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. 1 धाव धावून पूर्ण केली जाते. वाईट +1 अशा एकूण 2 धावा या चेंडूवर मिळतात, आणि या 2 धावांनी हळूच धावसंख्या वाढते ती डीजी कन्स्ट्रक्शन कळंबोली या संघाच्या 0-5 वर. 0-5 लेदरची कांगाली खेळणारे मन्नी शर्मा. हा चेंडू अशोक यांचा राईट आर्म ओव्हर, फुल टॉस. पुढे जाऊन मारण्याच्या नादामध्ये धावचीत होत आहेत फलंदाज बाद. हॅलो हॅलो
नयन पांचाळ अतिशय सुंदर स्टंपिंग नयन पांचाळनं केलेली आहे. नयन पांचाळ म्हटलं की क्रिकेटमधल्या विकेट किपिंगचा बेताज बादशाह ज्या खेळाडूला म्हटलं जातं, म्हणजे नजरेत म्हणजे पापण्या लावण्याच्या आत स्टंप हातामध्ये चेंडू त्याच्या येतो कधी आणि स्टंपला लावतो कधी कळत पण नाहीये. अतिशय कमी वेळेत सेकंदाचा 10वा भाग लागतो त्याला स्टंपला चेंडू लावायला. हा शॉर्ट पिच चेंडू कट केलाय, क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवर मिळणार आहे. या सिंगल रन 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक बाद 6 अशी धावसंख्या पोहोचलेली आहे आणि पहिलं षटक अजूनही अशोक पाटलांचं सुरू आहे. अशोक पाटील रसायनी एरियामध्ये प्रॅक्टिस करतात. आमच्या पद्मांना मोहिली 12th मॅन आलेले आहेत, त्यामुळे पद्मांना मोहिलींचा सपोर्ट आहे तो अशोक पाटलांना. बघूया अशोक पाटील काय या सपोर्टचा उपयोग करतायत. हा चेंडू हो मन्नीनं तटवलाय. पुन्हा एकदा मध्ये एक सिंगल रन त्यांनी पूर्ण केले. दुसरी धोकादायक होऊ शकते. पडले जडले लोळले स्टंपवर चेंडू मारला अशोकनं आणि पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. बघूया तिसरे पंच इथे काय निर्णय देतात. टिके गुरुगळे पारंगे तिसरे पंचांचं काम पाहतात. बॅट्समॅन सेफ आहे. बॅट्समॅन सेफ. हॅलो 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 बॅट्समॅन सेफ. खरं तर ऑन द लाईन हा चेंडू होता, त्यामुळे म्हणजे बॅट ऑन द लाईन होती बरोबर लाईनवर. त्यात ज्या वेळेला चेंडू लावण्यात आला बेल्स उडाली त्यावेळेला बरोबर लाईनवर बॅट्समननं बॅट टेकलेली. हो हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. नयनचं यष्टीरक्षण बघा अजूनही 40-50 ओलांडलेली आहे. 50च्या जवळ येऊन ठेपलेले तरी अजून घारी सारखी त्यांची नजर आहे. चपळता त्यांच्या यष्टीरक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू अशोक पाटील पुन्हा एकदा तयार. ओव्हर पिच चेंडू हवे ते जेल होण्याची शक्यता आणि जेल टिपलाय. काय आनंद अशोक यांना आनंद अनावर झालेला आहे आणि मन्नी सारख्या एका जबरदस्त हार्ड हिटर फलंदाजाची विकेट जाते. बघतोय तो मागे हात करतोय तिकडे की थोडीशी ताकद अजून जर लागली असती तर कदाचित सीमारेषेच्या पलीकडे चेंडू गेला असता, परंतु वाऱ्याची दिशा बघा विरुद्ध वाऱ्याची दिशा असल्या कारणानं हा चेंडू हवेला कापत सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकला नाही आणि मन्नी बाद होतोय. जेल पण मस्त टिपला लॉंग ऑफला आणि एक मोठा मासा गळाला लागलेला आहे. तो डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोलीचा मेडिटेक पनवेलच्या जाळ्यामध्ये फलंदाज बाद होतोय तो मन्नी शर्मा. विलास पाटील वावेघरचे आणि भावेश माळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्या दोघांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. संतोष मदने मैदानाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. संतोष मदने मैदानाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. विकेटवर जाऊन पोहोचलेले आहेत आणि चेंडू तपासतायत. खरं तर मला असं वाटतं काल हे मदने काल PPL चा सामना खेळून आलेले आहेत. पनवेल प्रीमियर लीग जी संपूर्ण
महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धेचा बोलबाला आहे त्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली त्यांनी गोलंदाजी केलेली, फलंदाजी केलेली आणि आजही या 40+ मॅचमध्ये तशा प्रकारच्या फलंदाजीची, गोलंदाजीची अपेक्षा तमाम सर्व क्रीडा रसिक करतात. स्ट्राईकमध्ये उभा आहे तो कांतीलाल पाटील. वाईटचा इशारा. अजिबात स्टंप टू स्टंप गोलंदाजी केलेली नाहीये या गोलंदाजांनी. पहिल्या ओव्हरमध्ये वाईड 2 टाकलेले ते अशोक पाटलांनी. या ओव्हरमध्ये पहिला चेंडू वाईड टाकतायत ते गोलंदाज डॅश डॅश. ओ हा चेंडू यॉर्कर होता. यष्टीरक्षक नयन पांचाळ असल्यावर अजिबात चेंडू पाठीमागे जाईल. काय बिशाद लागले त्या चेंडूची. बॉलर नेम भगत, संजय भगत. अंगत पद्माना मोहिली इकडे बसा ना, आपको भी नहीं मालूम, आ जाओ. हा चेंडू हो उडी मारून हा चेंडू मारलाय कव्हरच्या दिशेनं. देखणा कव्हरचा हा फटका संजय भगत यांनी गोलंदाजी केली होती आणि या चेंडूवर मिळतायत त्या एकूण मला असं वाटतं 1च रन मिळते या चेंडूवर. या सिंगल रनना 11 धावा धावफलकावर लागतायत त्या डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोलीच्या. थोडंसं बॅकफुटवर मला असं वाटतंय कळंबोली संघ गेलाय, कारण मनी शर्मा सारखा, विक्रम पवार सारखे धुरंधर फलंदाज तंबूमध्ये परतल्या कारणानं थोडंसं प्रेशर या मिडल ऑर्डरवर आलेलं आहे. कांतीलाल पाटील, संतोष मदने प्रयत्न करतायत बाजू सावरण्याचा. मदने एक हार्ड हिटर फलंदाज आहे, ऑलराऊंडर आहे. बघूया काय करणार. हो डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळला. आतामध्ये धावचीची शक्यता, मात्र चित्त्याच्या वेगानं चपळाईनं ही धाव पूर्ण केलेली आहे ती संतोष मदने यांनी. सिंगल काढून स्वतःचं खातं खोललं जात आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. थोडंसं जर अजून हातामध्ये जर चेंडू जर सापडला असता तर कदाचित थोडीशी परिस्थिती आपल्याला वेगळी पाहायला मिळाली असती. परंतु पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर आहे ते संजय भगत. राईट आर्म राऊंड, फुल टॉस चेंडू, वाडा स्ट्रोक, नो बॉलचा इशारा आणि त्यात अजून हा षटकार. म्हणजे बोनसच, दिवाळीचा पण बोनस आणि गणपतीचा पण बोनस, दोन्हीच बोनस एकाच वेळेला मिळतायत ते फलंदाजी करणाऱ्या डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कंपनीला. क्या बात है, जबरदस्त फायदा मला असं वाटतं डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कंपनीला झालाय. शेअर्सचे भाव वधारलेले आहेत आणि पंचांचं हेलिकॉप्टर फिरलेलं आहे. फ्री हिटचा इशारा पंचांकडून देण्यात येतोय. जबरदस्त फटकेबाजीला आता सुरुवात केलेली आहे ती कांतीलाल पाटील यांनी. कांतीलाल पाटील यांनी पुन्हा बॅट फिरवले, आपला दांडपट्टा फिरवलाय, परंतु 1च धाव मिळते. व्हॉट अ फिल्डिंग, मस्त थ्रो. टाळ्या वाजून नयन प्रोत्साहन देत आहेत आपल्या क्षेत्ररक्षकाला. 1च धाव या चेंडूवर मिळते. आमचे बलवलीचे अनंता सगळीकडे फिरतायत, एक चांगले क्रिकेटर आहेत, त्यांचंही आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. संजय भगत पुन्हा एकदा तयार. हो 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 मस्त चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला आणि टप्पा पडल्यानंतर स्लाइड लीच राहतोय चेंडू. संजय भगत यांचा हा चेंडू मस्त नयन पांचाळनं सहज लिलया हा चेंडू अडवलेला आहे आणि हा चेंडू जातोय बराच वेळानंतर निर्धाव. संजय टू संतोष मदने. रिव्हर्स स्वीप मारायचा होता, मात्र या चेंडूवर मिळतीये ती एक सिंगल बाईची रन. या सिंगल बाईजनं धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 21च्या घरात. 2 षटकं संपलेली आहेत आतापर्यंत. 2 विकेट्स गेलेल्या आहेत आणि 21 धावा झाल्यात, परंतु 6 धावा एक्स्ट्रा गेलेल्या आहेत. म्हणजे या 6 धावा वाचवता आल्या असत्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या मेडिटेक पनवेल या संघाला. मात्र डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोली संघाचं भविष्य चांगलं दिसतंय. पाणी तयार ठेवायचंय 3 षटकांनंतर. ड्रिंक टाइम आहे, त्यामुळे मन्नी शर्मा आपण पाण्याच्या बॉटल्स रेडी ठेवायच्या, जेणेकरून 3 षटकं संपल्यावर आपण आपल्या खेळाडूंना पाणी घेऊन जाऊ शकता. मेडिटेक पनवेलनाही तीच सूचना.
आमचे सिक्युरिटी फोर्स त्यांचंही स्वागत करूया. त्यांचंही भरपूर सहकार्य आमच्या या स्पर्धेला राहिलेलं आहे. MSF महाराष्ट्र सुरक्षा बल त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद त्यांना. अतिशय सुंदर असं मैदान आहे, मेंटेन केलेलं मैदान आहे. NISMचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी सेबीचं हे मैदान, सेबीचं हे मैदान आहे आणि अतिशय चांगलं सुसज्ज असं हिरवगार गालीच्या अंतरावा असा हा मैदान आहे. हो, हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा मारायचा होता. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. या वाईडनं हा चेंडू हो वाईड, वाईड बॉल, वाईडचा इशारा पंचांकडून येतो. या वाईडनं 23 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. या 23 धावांनी 2 बाद 23 2 बाद 24 हेमंत. हो, हा शॉर्ट पिच चेंडू. येरणकर साहेब 3 ओव्हर नंतर तुम्हाला आता कॉमेंट्री करायची आहे. या दोन बाद 25 करंट रन रेट 10.71चा करंट रन रेट आतापर्यंत ठेवलेला आहे. म्हणजे फलंदाजांच्या बाजूने बऱ्याचशा प्रमाणात कौल या 3 षटकांमध्ये गेलेला दिसतोय. हो, रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता. चेंडू जातोय सीमारेषेजवळ. सावंत फिल्डिंग करतायत आणि अंतिम क्षणी चेंडू अडवण्यामध्ये त्यांना मला असं वाटतं यश आलेलं आहे आणि चेंडू विसावतोय. तो पुन्हा एकदा नयन पांचाळ यांच्या हातामध्ये. मात्र तोपर्यंत 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत त्या फलंदाजांनी. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय, त्यामुळे या 3 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होतात. 2 बाद 28 2.3 ओव्हरचा खेळ संपलाय. शांत क्रिकेट. अजूनही हाहाकार, षटकार, चौकार मला असं वाटतं एक पण नाही ना, एकच षटकार फक्त आलेला आहे नो बॉलला. बाकी एकही षटकार चौकार त्यानंतर आलेला नाहीये. कव्हर ड्राईव्हचा हा फटका. हो हो, नयन पांचाळनं काय चपळता दाखवलेली आहे. जबरदस्त चेंडू हातात आला कधी आणि स्टंपला लावला कधी कळलं पण नाहीये फलंदाजाला. परंतु तिसरे पंच इथे तपासतायत रनआउट आहे की नाही. आणि क्या बात आहे, हवेमध्ये बॅट असतानाच पटकन हा चेंडू लावलाय. फलंदाज धावचित होतोय. थोडासा लेझीनेस नडलेला आहे आणि फलंदाज बाद होत आहेत ते 45+ कांतीलाल पाटील. हीच तर चपळता आपण या जुन्या जाणत्या खेळाडूंची आपण बघतोय. तत्परता. नयन पांचाळच्या जागी जर अजून दुसरा कोण जर विकेट किपर असता ना तर कदाचित फलंदाज वाचला असता. परंतु नयन पांचाळच्या हातातून त्याची शिकार जाणं फार दुर्लभ असा क्षण असतो आणि निश्चितच नयन पांचाळनं आपली गुणवत्ता या मैदानावर सिद्ध केलेली आहे. जबरदस्त क्विकर ॲक्शन त्यांनी केली, एकदम क्विक ॲक्शन केली. चेंडू लगेच यष्ट्यांवर लावला आणि फलंदाजाची बॅट हवेमध्ये असतानाच त्यानं चेंडू लावल्या कारणानं फलंदाज माघारी तंबूच्या रस्त्याकडे
परतला आणि आता नवीन फलंदाज मैदानात जातात अरविंद ढेकळे. अरविंद ढेकळे, बघूया अरविंद ढेकळे काय करणार आपल्या संघासाठी. 2.4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि हेमंत गोरले मात्र गोलंदाजीच्या मार्कवर आहेत. क्षेत्ररक्षकांनी त्याला चांगली साथ दिलेली. हा चेंडू फुलटॉस, जमीन लगाचा फटका, काय आवाज आला, स्वीट आवाज आला, एकदम क्रिकेटमधलं सौंदर्य वाढवणारा हा आवाज होता. आणि या चेंडूवर 2 धावा काढून स्वतःचं खातं खोलतायत ते अरविंद ढेकळे. संघाला पोहोचवतायत 3 बाद 31च्या घरामध्ये. आत्तापर्यंतचा जर रन रेट आपण बघितला तर 10.94 म्हणजे जवळजवळ 11ची सरासरी आत्तापर्यंत राखलेली आहे ती कळंबोलीनं. हो हो, क्या बात आहे, क्या बात आहे. गोलंदाज मात्र हुशार आहे, यष्टीरक्षक त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहे. बघा चेंडू टाकला, खाली राहिला, नयन पांचाळनं चेंडू लगेच अडवला आणि लावण्याचा प्रयत्न केला. बघितलं पॉपिंग क्रीजमध्ये आहे, फलंदाज स्टंपला लावला नाही चेंडू. हे षटक संपलंय, 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोली, कॅप्टन तुषार शर्मा आणि ओनर दिनेश पोपेटा यांच्या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 31. 3 बाद 31 म्हणजे साधारण 11च्या वर सरासरी आहे. 11.33 धावांची सरासरी आत्तापर्यंत राखलेली आहे आणि दोन्ही एक्सपिरियन्स प्लेयर आता पाणी घेऊन गेलेले आहेत. बघा रामा महानवर आणि मन्नी शर्मा आपल्या खेळाडूंना पाण्याबरोबर मला असं वाटतं काहीतरी मंत्र पण देतील, टॉनिक पण देतील. कारण स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे हे, तुम्हाला योजना आखायला, हे तुम्हाला स्ट्रॅटर्जी आखायला दिलेलं टाइम आउट आहे. नुसतंच पाणी प्यायचं नाही तर त्याच्याबरोबर वैचारिक देवाणघेवाण आहे. आपल्या संघाला आवश्यक असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत, जे हितगुज आहेत ते करण्यासाठी दिलेला हा वेळ आहे. त्यामुळे तिकडेही सगळे जे खेळाडू आहेत, जे फिल्डिंग करणारे मेडिटेक पनवेलचे दिनेश सावंत यांचे ब्रिगेडियर, हेमंत गोरले यांचे ब्रिगेडियर, हे सगळेजण तिथे प्रयत्न करतायत तिथे स्ट्रॅटर्जी आखण्याचा आणि एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल आपण अशी आशा अपेक्षा करायला काहीच हरकत नाही आहे. शशी भंडारकर आमचे शांत बसून या मॅचचा आता आनंद घेत आहेत. खरं तर ते शांत असतीलही कारण त्यांच्या पाठीमागे संदीप मुंडे बसलेले आहेत. अर्ध डोकं संदीप मुंडे, अर्ध्या डोक्याचा भार म्हणजे डाव्या मेंदूचा भार ते उचलत असतात. त्यामुळे अण्णा गावडेंना मेंदू नसला तरी चालेल, उजवा मेंदू शशी भंडारकर, डावा मेंदू संदीप मुंडे अशी. आणि बाजूला उरेल ते सगळं अनंत गाताडे आहेतच तिकडे. त्यामुळे हे नियोजन आणि आयोजन, अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सगळे 32च्या 32 संघाचे जे फ्लॅग्स आहेत, जे झेंडे आहेत, ते झेंडे फडकताना दिसतात. आणि मंगेश मला असं वाटतंय आलेले आहेत. काल मंगेश यांचा खेळ आपल्याला अतिशय चांगला पाहायला मिळालेला आहे. त्या मंगेश यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. सुरतला मॅन ऑफ द सिरीज आहे ना मंगेश, मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक त्यांनी सुरतला 40+ टुर्नामेंटमध्ये घेतलेलं ते, आणि त्यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इकडे आमचे नितीन पाटील ही भरपूर मेहनत घेत आहेत. संतोष माळी ज्यांनी एक झेल आज मस्त टिपला आणि संघाला विजय मिळवून दिलेला आहे. टिके कुरंगळे आज मला असं वाटतं आयोजकाच्या भूमिकेत नसतील, ते कदाचित आज मैदानावर आपला खेळ चांगला दाखवणार आहेत. आमचे पंच अविनाश पारंगे, अरुण पारंगे, त्यानंतर नरेश म्हात्रे आणि निशांत माळी हे पंचांचं काम पाहणार आहेत मैदानावर. बघा जय पाटील गोलंदाजीच्या मार्कवर 4थं षटक घेऊन येत आहेत. 45+ खेळाडू आहेत. येलो कॅप म्हणजे 45 वर्षाच्या वरील खेळाडू आणि समोर आहे तो फलंदाज संतोष मदने. संतोष मदने झोप झाली की नाही? हो, संतोष मदनेनं काय स्ट्रोक खेळलाय, मस्त फटका, सीमारेषा पार चेंडू जातोय, लॉंग ऑफ, सीमारेषे पलीकडे मदनेंनी झोप उडवली आता समोरच्या संघाची आणि चौकार ठोकलाय. अफलातून फटका होता बघा, सहज लिलया मारला त्यांनी फटका, खडे खडे स्ट्रोक खेळला, कॉन्फिडंटचा स्ट्रोक. बघतच राहिले आपल्या फटक्याकडे. त्यांना माहिती होतं की या चेंडूवर 4 धावा मिळणार आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय तो सीमारेषा पार 4 धावांसाठी. 3 बाद 35, 3.1 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 बाद
35 अशी धावसंख्या झालेली आहे ती डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोलीची. मेडिटेक पनवेल क्षेत्ररक्षण करतोय आणि या चेंडूवर उत्तुंग असा षटकार प्रहार केलाय. एक चौकार त्यानंतर षटकार. तीन बाद 41 अशी धावसंख्या झालेली आहे. ते डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोलीची. अतिशय सुंदर अशी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. हळूहळू हळूहळू जो धावांचा रथ आहे तो आता स्पीडला नेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. स्पीड अगोदर 20 होता, 40, आता 60, 80, 100च्या स्पीडवर आता चाललेली आहे ती गाडी. मात्र जोरदार अपील केलाय, पंचांनी बोट उंच केलंय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय तो डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोली संघाचा संतोष मदने. परंतु मी तर म्हणेन की संतोष मदनेनं आपली कामगिरी फत्ते केलेली आहे. बघा कसा हा चेंडू टाकला गोलंदाजानं, बाहेरच्या दिशेने वळाला, बॅटची कडा घेऊन चेंडू नयनच्या हातामध्ये गेला आणि संतोष मदने एक षटकार एक चौकार 12 धावांवर बाद होत आहेत. 12 धावांवर मैदानाच्या बाहेर निघतायत. मात्र आता मैदानाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत ते रामा महानवर. अचानक मोपाड्याचं मैदान ज्या खेळाडूनं कित्येक वर्ष गाजवलेलं आहे, रॉयल कळंबोली या संघाचा तारणहार कित्येक वर्ष ठरलेला आहे, तर रामा महानवर आता मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. अजूनही त्यांनी आपला फिटनेस चांगला ठेवलेला आहे, त्यामुळे अजूनही त्यांचं क्रिकेट चालू आहे. चांगले प्रोफेशनमध्ये आहेत दोघेही. मन्नी शर्मा आणि रामा महानवर त्यांच्याशी चर्चा करताना बरेचसे विषय त्यांनी हाताळले की आत्ताच्या जे खेळाडू आहेत त्या आत्ताच्या खेळाडूंनी क्रिकेटकडे तर लक्ष द्यायला पाहिजेच, परंतु आपल्या बिझनेसकडे किंवा आपल्या नोकरीकडे आपल्या शिक्षणाकडे कानाडोळा करता कामा नये असं त्यांनी सल्ला दिलेला आहे. कारण क्रिकेट हा आपला मनोरंजनाचा पण विषय आहे आणि तो कमवायचा पण विषय होऊ शकतो, परंतु जर का त्याच्यामध्ये जर आपण फेल झालो तर आपल्याकडे बी प्लॅन पाहिजे आणि ते नोकरी धंद्यातून आपल्याला उत्पन्न आलं पाहिजे. तर दोन्ही गोष्टीकडे लक्ष द्या असं त्यांनी सांगितलं आहे. शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटच्या दिशेनं चेंडू तटवला. काऊ कॉर्नर मधील क्षेत्ररक्षक धावत येतोय. एक सिंगल काढली आहे रामानं. धावा पोचवलेल्या आहेत 4 बाद 42 वर. कारण धावसंख्येचा जो आलेख आहे तो आलेख पाहिला तर आपल्या लक्षात येते साधारण 10 धावा सरासरीच्या वर धावा आहेत. 11.45 ची सरासरी म्हणजे फलंदाजीला अनुकूल सरासरी आहे. शॉर्ट पिच चेंडू कट केला. चेंडू अंतिम क्षणी चेंडू बघितला, स्लोअर डिलिव्हरी टाकली ती गोलंदाज जय पाटलांनी. जय पाटील हुशार आहेत, अकलेनं गोलंदाजी करतात, बुद्धिमत्तेचा वापर आपल्या गोलंदाजीमध्ये करतात. टॉल, हायटेड, वेल एक्सपिरियन्स असे जय पाटील गोलंदाजी करतात. रामा तयार आहे. हो, रामानं जोरात बॅट फिरवली. चेंडू हळू होता त्यामुळे फसवा चेंडू. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलंय. हेही षटक संपले म्हणजे एकूण 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 43 धावा धावफलकावर लागत आहेत त्या डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोलीच्या. आणि एक्स्ट्रा धावा मात्र मेडिटेक पनवेलनं 11 दिलेल्या आहेत. 11 धावा एक्स्ट्रा धावा, जास्त धावा दिलेल्या आहेत आत्तापर्यंत तरी. म्हणजे जर का एक्स्ट्रा धावा गेल्या नसत्या तर 11 धावांनी कमी म्हणजे 43 ज्या धावा आहेत त्या कदाचित आपल्याला 33 दिसल्या असत्या. परंतु जर तरचं हे समीकरण आहे, प्रोजेक्टेड स्कोअर जर आपण बघितला साधारण 60-70च्या आसपास जाऊ शकतो जर या सरासरीनं जर डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोली संघ जर राहिला तर. 24 लाईव्ह इव्हेंटचे सगळे हे कॅमेरामन, त्यानंतर कम्प्युटरवर कीबोर्डवर बसलेले आमचे सहकारी संदेश पाटील बोरले यांचे सर्व हे शिष्य अतिशय चांगलं प्रक्षेपण करतायत.
ज्यांनी ज्यांनी आपली TV ऑन केलेली आहे, मोबाईल सेट्स ऑन केलेले आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आणि प्रवीण घरत मला असं वाटतं लेफ्टी तयार आहेत. प्रवीण घरत रीसचा वंडर बॉय. पहिला चेंडू थोडासा बुचकळ्यात पाडणारा, त्यांना थोडा डिस्टर्ब करणारा होता. प्रवीण घरत म्हणजे या एरियातील वंडर बॉय आहेत. थोडेसे पॅन्ट सेट करतायत, ते खेळण्यासाठी तयार आहेत. मला असं वाटतं प्रॅक्टिस कमी आहे यंदाच्या वर्षी त्यांची. शॉर्ट पिच चेंडू मारलाय लॉंग ऑफ मध्ये. एक टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, पकडतोय चेंडू. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. किती शांत आणि संयमित आता फलंदाजी करतायत बघा ना दोन्ही फलंदाज. कारण एक्स्ट्रा धावा 11 गेल्यात, त्या फुकटच्या धावा त्यांना एक्स्ट्रा मिळालेल्या आहेत. नो बॉललाच मला असं वाटतं एक षटकार आला होता, त्यामुळे या फुकाफुकी मिळालेल्या धावांमुळे आता प्रेशर नाही आहे फलंदाजांवर. सेन्सिबल क्रिकेट खेळतायत, अजिबात घाई गडबड करत नाहीत. विकेट गेल्यात 4, पण रन रेट चांगला ठेवलेला आहे कळंबोलीनं. 4 बाद 45, 10.8 चा रन रेट आहे. हो शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटला मारलाय. क्षेत्ररक्षक आलेत आणि क्षेत्ररक्षकांना चकून जय पाटील यांच्या पायाला लागून चेंडू जातोय सीमारेच्या पार. चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो हा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, बरोबर हेरला फलंदाजानं, मारला मिड विकेटच्या दिशेनं, पायाला लागला जय पाटलांच्या, मात्र चेंडू गेला तो सीमारेषा पार. 4 धावांसाठी अरविंद ढेकळे यांचा हा पहिला चौकार. षटकार होईल का दत्ता? परंतु मला असं वाटतं हा चौकार दिसतोय फाईन लेगच्या दिशेनं. हा सणसणीत असा ढेकळेंचा चौकार. 53. अरविंद ढेकळे आणि रामा महानवर यांना नागोरी कडून एक लस्सी मिळणार आहे जर षटकार मारला, बाउंड्री किंवा षटकार मारला तर. मला असं वाटतं 2 चौकार अरविंद ढेकळेने मारलेले आहेत, त्यामुळे एक लस्सी त्यांना फायनल झालेली आहे, लागू झालेली आहे. नागोरींचे जुने मित्र आहेत ते. आणि रामा महानवरने जर षटकार किंवा चौकार मारला तर त्यांनाही एक लस्सी नागोरी चहावाल्यांकडून. षटक संपलेत 4.3. षटक संपलेत 4.3. 4.3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि गोलंदाज मला असं वाटतंय आता बदलण्यात येतोय. शोल्डरचा प्रॉब्लेम असल्यामुळे आता गोलंदाजांना बदलण्यात येत आहे. 3 चेंडू आता नवीन दुसरे गोलंदाज टाकतायत. काय नाव तो ते इथं होते ते पहिला काय बाउंड्री सोडली. 12th मॅन कडे पण वॉकी टॉकी आहेत. 12वा 13वा 14वा वॉकी टॉकी घेऊन बसलेत. तिकडून नाव सांगणार ते त्याला सांगणार, तो इकडे वॉकी टॉकीवरून इकडे सांगणार. ते पहिले नाव सांगा असायचे ना तसं. जबरदस्त प्रहार, व्हाट अ स्ट्रोक, क्या बात है, क्या बात है. उतुंगाचा लॉंगॉनला 70 मीटरचा हा षटकार ठोकतोय तो फलंदाज अरविंद ढेकळे. क्या बात आहे. 2 लस्सी आता त्यांच्यासाठी लागू झालेल्या आहेत. 2 लस्सी अरविंद ढेकळे यांच्यासाठी आता आमच्या नागोरी चहावाल्यांकडून मिळणार आहेत. अफलातून फलंदाजी, जबरदस्त प्रहार आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलेला आहे. काय फटका सजवला, जबरदस्त फटका सजवलेला आहे. पुन्हा एकदा तयार आहेत. गोलंदाज बदललाय. नितीन गिरी हिरे 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 माणके. मात्र हा फटका, एक सिंगल घेतले, दुसरीसाठी धावलेले आहेत. रामा सांगतायत नको बास, आता मला लस्सी भेटू द्या ना. लस्सीसाठी ते थांबलेत. बघूया स्ट्राईक मध्ये नागोरीची लस्सी त्यांना मिळेल का. काय फटकेबाजी केली अरविंद ढेकळेने. अफलातून एक षटकार, 2 चौकार आणि वेळेला गरज असताना मारलेले आहेत त्यांनी. रामा तयार आहे. रामानं हा स्ट्रोक मारलाय आणि
क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षकांनी चेंडू उचललाय, चेंडूची फेकी केली, तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी 4 बाद 62, 62 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स अशी अवस्था 5 षटकांच्या समाप्तीनंतर होते. का रन रेट ठेवला, अफलातून रन रेट आता आपल्याला बघायला मिळतोय. जर आपण ॲव्हरेज बघितला तर ॲव्हरेज आत्तापर्यंत चांगला ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो या दोन्ही फलंदाजांनी. या षटकामधल्या जर धावा आपण बघितल्या तर 2 चौकार 1 षटकार लागलाय. 3 चेंडूमध्ये प्रवीणनं धावा दिल्या होत्या 10, तर नितीन गिरी यांनी 3 चेंडूमध्ये धावा दिल्यात 9, म्हणजे एकूण 19 धावा या षटकामध्ये गेलेल्या आहेत. थोडंसं महागडं षटक ठरलेलं आहे ते गोलंदाजांचं. यानंतर होणारा सामना GCC कासप आणि DG पोपेटा. टॉस करायचा आहे. या मधल्या ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे प्लीज. विनोद जाधव फुलटॉस जाधव झेल होईल का? जय आहेत आणि जय पाटलांनी मात्र सुंदर झेल टिपलाय. अजून एक फलंदाज बाद होतोय. अरविंद ढेकळे ज्यांचं वादळ आलेलं मैदानामध्ये षटकार चौकारांचं 8 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी करून मैदानाच्या बाहेर जात आहेत ते अरविंद ढेकळे. जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न बरोबर नाही आला. बॅटच्या मधोमध चेंडू हवेमध्ये जास्त गेला, उंची जास्त. जय पाटलांनी कोणती चूक केली नाही, सुंदर झेल टिपला आणि मैदानाच्या बाहेर जात आहेत ते अरविंद ढेकळे. विजय चव्हाण दत्ताने आमच्या स्पेलिंग मस्त लिहिले. विजय चव्हाण 12 ची सरासरी आतापर्यंत राखलेली आहे. रन पर ओव्हर जर आपण बघितल्या तर 62 धावा या 12च्या सरासरीने जमवलेल्या आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक हे शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये आता किती धावा येत आहेत हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. शेवटच्या षटक आपण नेहमी बघितलेलं आहे की हाणामारीचं षटक लेफ्टी बॅट्समन आलेले आहेत चव्हाण. विजय चव्हाण हे विजय चव्हाण लेफ्टी बॅट्समन उत्तुंग असा षटकार ठोकतायत लेफ्टी बॅट्समन. मला असं वाटतं बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग दिसते ती कळंबोलीची. हा ही चेंडू मारण्याचा प्रयत्न, गोलंदाज आलेला चेंडू खाली झेल होण्याची शक्यता मात्र नाही. झेल नाही, कपिल देव सारखा टिपता आला. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी 70 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. DG पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोलीच्या धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. मला असं वाटतं 3 या 3 चेंडूमध्ये एखाद जरी षटकार आला तरी मला असं वाटतं 80 पर्यंत पल्ला गाठू शकतात ते DG पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोली. 70 झालेत. 70 धावा. फुलटॉस मारलाय मिड विकेट सीमारेषे पलीकडे उत्तुंग असा षटकार ठोकतायत ते फलंदाज विजय चव्हाण. 7व्या क्रमांकावर आलेत बघा. लेट आले पण शेट झालेले आहे. जबरदस्त टोलेबाजी आज त्यांनी केली. 2 षटकार. हा तर लोअर फुलटॉस होता. काय उचलला चेंडू, टायमिंग दिलं, ताकद लावली आणि हा चेंडू जातोय सरळ त्या जाळीवर नदीच्या दिशेनं. उत्तुंग असा षटकार मारतायत ते विजय चव्हाण. या षटकारानं 76 धावा झाल्यात. अजून एक आतापर्यंत त्यांनी 2 षटकार मारले. 3रा षटकार मारतील का? जर षटकार मारला तर 80 क्रॉस होईल. आपण या अगोदरी म्हणालेलो, परंतु गोलंदाजाला आता हे 2 चेंडू मेडन टाकावे लागतील. विनोद जाधव कंबर कसली पाहिजे आता. त्यांनी तिखट मारा करायला लागेल म्हणून त्यांनी आता राईट आर्म राऊंड द विकेट साइड घेतली आहे. हो 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 हो
झेल होण्याची शक्यता आणि 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 हा झेल सुटलाय, मात्र षटकार तर वाचलाय. ठीक आहे, षटकार वाचलेला आहे आणि या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण आणि या 2 धावांनी 78 5 बाद 78 अशी धावसंख्या झालेली आहे. ती डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोलीची. शेवटचा मला असं वाटतं या सत्रातील चेंडू असावा. घेऊन येतात गोलंदाज विनोद जाधव. बॅटची कडा घेऊन फाईन लेग मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल मिळते आणि या सिंगलनं 79 धावा 79 रन्स झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 80 धावांची गरज आहे. ती 6 षटकामध्ये मेडिटेक पनवेल संघाला. या ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. मेडिटेक पनवेल आणि डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शनचा सामना सुरू आहे. मात्र टॉस साठी मी विनंती करतो डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोली आणि जीसीसी कासप या 2 टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी कृपया समालोचन कक्षाच्या समोर यावं. यानंतर आमचे येरणकर सर यांना विनंती आहे की त्यांनी समालोचनासाठी यावं. पेंडचे समालोचक आहेत. अतिशय सुंदर समालोचन गेली कित्येक वर्ष करतात. एक चांगले निवेदकही आहेत. ऑक्शनमध्येही त्यांनी आपलं निवेदन केलेलं आहे. हा टॉस आहे तो मंगेश यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. आमचे कॉमेंटेटर येरणकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या पुढील समालोचन करावं. हॅलो चेक. हॅलो, थँक्यू सो मच महागुरु टी.के. माळी सर. रायगड क्रिकेट समालोचना असोसिएशनचे महागुरु म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, ज्याने क्रिकेटचे अनेक पर्व त्यावेळेस कोण समालोचक नव्हता त्यावेळी संतोष चौधरी सर आणि टी.के. माळी सर ही 2 नावं मात्र रायगडच्या प्रत्येक घराघरात प्रत्येक गावागावात पोहोचली होती. ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे सर. हॅट्स ऑफ सर. थँक्यू सो मच. प्रारंभ चला करूया शुभारंभ. जिथे राजांचा जन्म झाला तो गड शिवनेरी आणि जिथे राजे प्रजेला सोडून गेले तो गड रायगड. शिवनेरीचा शिव आणि रायगडचं राय ही 2 अक्षरं जर हे 2 शब्द जर एकत्र जोडली तर जगातील सगळ्यात मोठं नाव तयार होतो ते म्हणजे शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांना मानावंदना करून आपण मैदानाकडे बोलूयात. रायगड 40+ बिग बॅश क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक संकल्प केला होता 2021 साली अण्णा गावडे आणि त्यांच्या तमाम सर्व साथीदारांनी. कारण 40+ क्रिकेट ही संकल्पना काय ही कोणाला माहिती नव्हती. जे मैदानाच्या बाहेर राहून प्रेक्षक म्हणून क्रिकेट एन्जॉय करायचे त्यांना मैदानामध्ये आणण्याचं काम मात्र या कमिटीच्या माध्यमातून केलं. त्यांना सुद्धा मी खरंच मनापासून धन्यवाद देतोय. आजचा जवळजवळ 7वा दिवस आपण एन्जॉय करतोय. आजच्या दिवसामध्ये आपण 4 संघ पार्टिसिपेट होतात आपण बघतोय. पहिला संघ आहे तो मेडिटेक कळंबोली, जीसीसी कासप, साईशा टीमचे नाव. अच्छा. जीसीसी कासप, साईशा अँड सार्थक 11 पेन, मेडिटेक पनवेल आणि डीजी पोपेटा असे 4 संघ मात्र या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. पहिला मॅच झाला तो अतिशय जबरदस्त अतितटीचा मॅच मात्र आपण अनुभवला. पण तो क्रिकेट हा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणाला ते हारावं लागतं, कोणाला तरी जिंकावं लागतं, पण तो विजय हा मात्र क्रिकेटचा होत असतो. ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. स्वराज्याची राजधानी रायगडच्या या पवित्र भूमीमध्ये आपण हा क्रिकेटचा आनंद आणि हा महाकुंभ मेळा आपण बघतोय. जसं महाराष्ट्र साधू संतांची भूमी मानली जाते तसे रायगड ही क्रिकेटची पंढरी मानली जाते. कारण रायगडमध्ये एका सीझनला तब्बल 100 करोड रुपये हे क्रिकेटवरती बक्षिसाच्या स्वरूपामध्ये खर्च केले जात आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत तर 36 जिल्ह्याचं क्रिकेट, 35 जिल्ह्याचं क्रिकेट
आणि रायगडचं क्रिकेट हे अतिशय वेगळं आहे. त्यामुळे रायगडचा हा अभिमान, रायगडचा हा स्वाभिमान मात्र तमाम सर्व समालोचकांनी जपला, तमाम सर्व क्रिकेटरांनी जपला, तमाम सर्व प्रेक्षकांनी जपला. तर मगाशी मी उल्लेख केला टी.के. माली सरांचा आणि संतोष चौधरी सरांचा, कारण त्यावेळी आम्ही लहान होतो. त्यावेळी त्यांचे समालोचन पाहण्यासाठी आम्ही रायगडमध्ये जिथे स्पर्धा असायच्या तिथे हे दोन आवाज मात्र प्रामुख्याने आम्ही ऐकायचो. तर त्यांचा आदर्श घेऊन आम्ही सुद्धा या समालोचक दुनियेमध्ये आलो. आणि मित्रांनो, ज्याला बोलता येतं तो जग जिंकतो, ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. पहिली इनिंग समाप्त झाले, 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. मेडिटेक पनवेल संघाने 80 धावा तब्बल, आणि त्यांचा कॅप्टन मात्र मन्नी शर्मा, जो एक रायगडच्या टेनिस क्रिकेटमध्ये ज्याचं एक प्रामुख्याने नाव घेतलं जातं, तो मन्नी शर्मा स्वस्त्यात बाद होऊन नंतर उर्वरित खेळाडूंनी, उर्वरित बॅटर्सनी मात्र जबाबदारी घेतली आणि 80 धावांची एक मोठी मजल मात्र आपल्या संघासाठी उभी ठेवली आहे. त्यामुळे आता 36 चेंडू आणि 80 धावा, कशा पद्धतीनं हे विश्लेषण आपण या मैदानावरती पाहायला मिळालं बघूया. मेडिटेक पनवेल संघ मात्र, कलंबोली संघ मात्र मैदानामध्ये उतरतोय. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे, दुसरी इनिंग आपण चालू करायची आहे. तर दरवर्षी मेडिटेक पनवेल आणि डीजी कन्स्ट्रक्शन कळंबोली असा या दोन धुरंधर टीममध्ये आपल्याला बॅटल पाहायला मिळतं. बॅटल बिटवीन बॉल अँड बॅट, बॅटल बिटवीन बॉलर्स अँड बॅटर्स. तर त्यामुळे नक्कीच हा सुद्धा मॅच मात्र 80 धावा डिफेंड करायच्या आहेत त्या संघाला. त्यामुळे सलामीची जोडी मैदानामध्ये उतरते. आणि 40+ क्रिकेटनी मात्र एक नियमावली बनवली का 50+, 45+ आणि 40+, असा एक 3 कॅटेगरी तयार केल्या. आणि त्या 3 कॅटेगरीच्या माध्यमातून मात्र हा क्रिकेट मात्र उदयास आला. आणि तिथून पुढे संपूर्ण रायगडमध्ये जिथे जिथे 40+च्या स्पर्धा होतात तिथे तिथे हा फॉर्मॅट राबवण्याचा प्रयत्न मात्र प्रत्येक आयोजक करत असतो. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे, जरी आपला क्रिकेट राष्ट्रीय खेळ नसला तरी मात्र आपल्या देशामध्ये क्रिकेट मात्र गल्ली बोलापासून ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत क्रिकेट हा चांगला खेळला जातो. त्यामुळे आज इंडियन टीम, इंडियन बॉईज असतील किंवा इंडियन गर्ल्स असतील, हे सुद्धा चांगल्या पद्धतीची कामगिरी, आपल्या देशाचा अभिमान स्वाभिमान जपण्याचं काम मात्र, देशाचा तिरंग मात्र डौलाने फडकवण्याचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे क्रिकेट, कुठलंही क्रिकेट खेळा, तुम्ही लेदर क्रिकेट खेळा किंवा टेनिस क्रिकेट खेळा, क्रिकेट हा क्रिकेटच्या अंदाजाने गेम स्पिरिट, तुमच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये संयमपणा पाहिजे. पंच, विकेट आणि मैदान यांचं पावित्र्य मात्र सर्व खेळाडूंनी राखलं पाहिजे. परंतु सर काही वेळा आपण बघतो एखादा पंचाने चुकीचा निर्णय दिला तर मैदानामध्ये बरेचसे खेळाडू बघा कधी बॉल चेंडू आपटतात, कधी कॅप आपटतात. पण मित्रांनो, हा तुम्ही बॉल आपटत नाही मैदानावरती, तर तुमचा स्वतःचा खेळ मात्र, स्वतःचा क्रिकेट मात्र तुम्ही मैदानावरती आपटण्याचा प्रयत्न करत असाल. त्यामुळे क्रिकेट, सचिन रमेश तेंडुलकर सर गॉड ऑफ क्रिकेट का झाले? कारण जवळजवळ तब्बल त्यांना 90, त्यांच्या जवळजवळ मला वाटतं 91 सेंचुरीज झाल्या. आणि अशा बऱ्याचशा मॅचमध्ये मात्र त्यांना चुकीच्या निर्णयाने आऊट बाद केले. परंतु त्यांनी पंचांच्या कडे बघून कधीच रिॲक्ट केले नाही किंवा रागाने पाहिले नाही. त्यामुळे सचिन रमेश तेंडुलकर हे नाव मात्र क्रिकेटच्या इतिहासामध्ये आजही अमर आहे असं म्हटलं जावं. त्यामुळे सचिन रमेश तेंडुलकर सरांचं मात्र आदर्श मत तुम्ही घेतले पाहिजे. चांगलं क्रिकेट, पहिली स्पर्धा ज्यावेळी 40+ रायगड क्रिकेट आयोजकांनी, कमिटीने मात्र घेण्याचा निर्णय घेतला, त्याचा मी स्वतः मेंबर्स होतो. बऱ्याचशा म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बऱ्याचशा बाईट्ससुद्धा, आम्ही इंटरव्ह्यूसुद्धा मैदानावरती घेतल्या. परंतु ज्यांचं क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान आहे, जे एक अबलीय व्यक्तिमत्व म्हटलं जातं, उंची लहान परंतु मूर्ती लहान महान, अशा पद्धतीने अण्णा गावडे साहेबांनी मात्र हा संकल्प केला. त्यांनी एक भीष्म प्रतिज्ञा केली की 40+ क्रिकेटरांना एक चांगली परवडी देण्याचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलं. आणि पहिली 40+ क्रिकेट ज्यावेळी भेंडकलच्या मैदानावरती झाली, मित्रांनो, आदल्या दिवशी पाऊस पडला. असं वाटतंय की वरुण देवाने मात्र ही स्पर्धा मात्र
कॅन्सल होते की काय, परंतु त्याच्यानंतर मात्र वरुण देवाला सुद्धा दया आली, कारण आयोजक तसे तगडे होते. आणि अक्षरशः संदीप पाटील सर भेंडकल असतील किंवा किरीट पाटील सर असतील किंवा अण्णा गावडे साहेब असतील, भांडारकर साहेब असतील किंवा कुरुंगळे साहेब असतील, असे बरेचसे मंडळी आहेत, फर्नांडो साहेब असतील, तर त्याने क्रिकेटसाठी खूप योगदान दिलं आणि तो चांगला मैदान मात्र त्याने तिथं उपलब्ध करून दिला. चला, पंचांना सूचना विनंती असणार की आपण स्पीड करायचं आहे, कारण संपूर्ण दिवसभरामध्ये अंतिम सामना सुद्धा 6 षटकांचा कसा खेळवता येईल याचा महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट रोल हा पंचांचा असतो. तर मॅचला सुरुवात पहिलं P1चं पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज गंगाधर मस्के साहेब. पहिला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळला जातो, डीप लॉंगाच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळला जातो, पण दोनदा मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेटने पूर्ण केल्या जात आहेत आणि संघाचं धावफलक हल्लं जातं. संघाच्या धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. तब्बल या 80 धावा डिफेंड करत असताना बिनबाद 2. शांत सुरुवात म्हणावी लागेल, परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये तुम्हाला आक्रमकता आणावी लागेल. आक्रमक क्रिकेट जर तुम्ही खेळलात, कारण टार्गेट मोठं आहे, टार्गेट मोठं जर तुम्हाला पार करायचं असेल तर मोठी इनिंग मात्र साकारावी लागेल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरून शपलून बरोबर प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, बिग हिट आपल्याला पाहायला मिळत आहे. डीप लॉंग ऑन आणि लॉंग लेगच्या बरोबर, स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या बरोबर मधोमध हा एक मोठा हिट आपल्याला पाहायला मिळतो षटकाराच्या साने. षटकार हे पहिल्या षटकाराची नोंद सेकंड इनिंगमध्ये या 80 धावांना पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. कांतिकुमार उलवेकर आणि हेमंत गोरले अशी सलामीबीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. पहिल्या चेंडूला मात्र सन्मान दिला, म्हणजे चेंडूचा स्टडी केला. बघा, पहिल्या चेंडूवर तुम्ही चांगल्या पद्धतीने चेंडूची स्टडी केली तर दुसऱ्या बरोबर प्रॉपर क्रिकेटिंग हिट आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे 2 चेंडू होते, आत्ता मात्र तब्बल धावा येतात त्या. एक षटकार आणि एक डबलच्या साहाय्याने 8 धावा. पल्ला खूप मोठा गाठायचा आहे, धावसंख्येचं अंतर खूप मोठं आहे, पण अंतर जर तुम्हाला धावसंख्येचं कमी करायचं असेल तर तुम्हाला गाडी ही पेट्रोलच्या ॲव्हरेजने चालवावी लागेल, ना की CNGच्या ॲव्हरेजने चालवावी लागणार आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू थोडासा खाली राहिला आणि जशाच तसे प्रत्युत्तर. बघा, पहिल्या चेंडू होती सन्मान, दुसऱ्या चेंडू होती बिग हिट आणि तिसऱ्या चेंडू होती मात्र स्वतः गोलंदाज मात्र कमबॅक करतोय, डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, झेल होतोय काय बघूया आणि हा सोपासा झेल, रनिंग अँड कॅच म्हणावी लागेल आणि पहिली विकेट जाते बॅक टू पॅव्हिलियन. बघा, जरा एन्ज्युर्ड झालेले आहे. चला, आपण फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचं मैदानामध्ये. एक रनिंग हँड कॅच विजय सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला होता. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची उंची जास्त आणि लांबी कमी अशा पद्धतीचे अनेक एक सुंदर असं रनिंग हँड कॅच मात्र तिथे पकडला जातो आणि पहिली विकेट जाते बॅक टू द पॅव्हिलियन. खूप जबरदस्त ॲटमॉस्फिअर. बरोबर आपल्या समालोचन कक्षाच्या बरोबर समोर राष्ट्रीय महामार्ग एक्सप्रेसवे, बॉम्बे पुणे एक्सप्रेसवे, त्याला लगत हा शेबीचं ग्राउंड. तर इंटरनॅशनल म्हणजे रणजी मॅच ज्या पद्धतीने आपण बघतो मैदान, म्हणजे टाउनशिपचं, मला वाटतं नागोडण्याचं टाउनशिपचं मैदान असेल किंवा RCF अलिबागचं मैदान असेल किंवा पेनचं सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हिलियन असेल, अशाच पद्धतीचं मैदान आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय अण्णासाहेब गावडे साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. धन्यवाद साहेब, आपण आलात. आपण DG पोपेडा साहेब, आपल्याला विनंती आहे की अण्णा गावडे साहेब आपल्याला बोलवत आहेत, त्यांची आपण भेट घ्यायची. तर चला मैदानाकडे पुन्हा एकदा जाऊयात, जिथे 2 दिग्गज संघामध्ये हा मॅच मात्र, हा बॅटल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात होती, पण सुरुवातीला ब्रेक लावण्याचं काम मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या तब्बल धावफलकावरती लागली जाते, ती एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. नयन पांचाल, एक मोठं नाव, लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा हे खूप मोठं नाव होतं आणि टेनिस क्रिकेटमध्ये बघूया. पण तो क्रिकेट आहे, हा सरावाचा गेम आहे. जर तुम्ही सराव फ्लोमध्ये राहिलात तर तुम्ही तुमचा क्रिकेट चांगला खेळू शकता. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न मात्र
वन बाउन्स चेंडू हा गॅदर केला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. जशाच तसे प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळतंय. 80 धावांचा पाठलाग करायचा असेल तर इथं तुम्हाला प्रति षटकामागे जवळजवळ 13.74 म्हणजे जवळजवळ 13.15ची सरासरी मात्र गाठावी लागणार आहे. काय चेंडू यावेळेस मात्र ब्लॉकवर दिलीवरती कॅच होत आहे आणि दुसरी विकेट. बघा 50+ हा आहे मर्दानी खेळ. तसा भारतीयांचा मर्दानी खेळ हा कबड्डी मानला जातो, पण इथे क्रिकेट बघा 50+ मध्ये सुद्धा अशा पद्धतीने क्रिकेट जर खेळला बॉलिंग जर तुम्ही करत असाल तर खरंच हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे माऊले आहेत आणि माऊले हे कधी कमी पडत नाही, ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. दुसरी विकेट जाते मैदानातून बाहेर. हेमंत गोरले जातात मैदानातून बाहेर. ब्लॉकवर डिलिव्हरी होती, दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि बरोबर कॅच मात्र हा ग्लोव्जमध्ये पकडला गेला आणि दोन महत्त्वाचे बली टिपण्यामध्ये 50+ गोलंदाज गंगाधर म्हस्के खरं सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती थोडासा आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली, परंतु त्याच्यानंतर मात्र चेंज ऑफ द व्हेरिएशन आणि यूज ऑफ द माइंड म्हणजे बरोबर व्हेरिएशनचा वापर आणि माइंडचा वापर बरोबर दोन्ही गोष्टी या प्रॉपर जुळवून आणल्या, सेट केल्या आणि 2 महत्त्वाचे विकेट मात्र म्हणजे सलामीवीर बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले ते म्हस्के. अरविंद ढेकले आलेले आहेत का? बॉलर्स समालोचन कक्षाच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे. बॅटर्स नेम दोन्ही संघनायकांना सूचना असणे मालकांना आपले 12वा प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे. जय पाटील पुढचे इनॅट नंबर 4 वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा. यावेळेस मात्र शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मात्र पूर्णपणे फसला गेला. थोडीशी मिसफील्ड आपल्याला मिस गॅदर विकेट किपर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो, परंतु चांगला थर्डमॅन क्षेत्ररक्षकाचा चांगला कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु 1 धाव मात्र वाचू शकले नाही. कारण मित्रांनो 1 धावेचं मोल काय असतं ज्यावेळी सामना टाय होतो. 1 धावेचं मोल काय असतं ज्यावेळी इलेक्शनमध्ये दोन्ही उमेदवार हे समान होतात. त्यामुळे 1 धाव ही खूप मोठी गोष्ट आहे. यावेळेस मात्र कॅच होत आहे का बघूया, परंतु नाही. नो मॅन्स लँडमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये म्हणजे बरोबर 15 यार्ड सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू बरोबर जमिनीवरती लँड होतोय. 1 धाव संघाच्या खात्यावरती लागली जाते आणि संघाची धावसंख्या डबल एका फलकावरती लागली जाते. दुसरं षटक इन प्रोग्रेसमध्ये 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होते त्या 11. पुन्हा एकदा काय ड्राईव्ह केला जातोय, सुंदर कव्हर ड्राईव्ह, पण तो क्षेत्ररक्षक तैनात. पण तो एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाहीये, कारण धावसंख्या खूप मोठी तुम्हाला पाठलाग करायचा, फॉलोअप घ्यायचा आहे. परंतु क्रिकेटमध्ये एक बाद फेरी एक बार मेरी. यावेळेस मात्र चेंडू खाली राहिला, क्वरकट करण्याचा प्रयत्न होता जागेवरून, पण प्रयत्न मात्र पूर्णपणे फसला गेला. जय पाटील सर काय सुंदर गोलंदाजी करताय. आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळले आणि आतापर्यंत धावा दिल्या त्या 3 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र पूर्णपणे फसला. त्यामुळे जय पाटील सरांचे मात्र होप्स मात्र पूर्णपणे वाढलेले आहेत, कारण प्रत्येक चेंडू डॉट म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचा धावसंख्येचा अंतर मात्र वाढला जातोय. काय स्विंग दिली बघा, काय गुगली चेंडू टाकला. चेंडू मात्र फिरवण्यामध्ये यशस्वी ठरले आणि षटक समाप्तीचा इशारा एक यशस्वी षटक म्हणावं लागेल ते जय पाटील सरांचे. अरविंद सरांचं काही षटक त्याने हाताळलं. 3 धावा देत 2 महत्त्वाच्या विकेट मात्र त्यांनी आतापर्यंत दिल्या. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 2 महत्त्वाच्या विकेट मात्र तंबूमध्ये परतलेल्या आहेत. पुढचं षटक घेऊन येतो संतोष. पॅव्हिलियन एंड करून कॉमेंट्री बॉक्स एंड करून आपल्याला पाहायला मिळतोय हेमंत गोरले आणि नयन पांचाल अशी जोडी मैदानामध्ये आले होते आणि त्याच्यानंतर
आणि त्याच्यानंतर मात्र हेमंत गोले मात्र एक मोठी खेळी करण्यामधून थोडेसे अपयशी ठरले आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये दाखल झाले ते जय पाटील आणि नयन पांचाल अशी ही जोडी मैदानामध्ये अजून आहे. शॉर्ट पीच डिलिव्हरी होते. यावेळेस मात्र चेंडू खेळला जातो. कॅच होते का बघूया. रनिंग ॲट कॅच, परंतु नाही. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल डीप स्क्वेलेकच्या क्षेत्रामध्ये. यावेळेस मात्र 2 धावा मात्र नयन पांचाल यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. सफल झाले स्क्वेलेकच्या क्षेत्रामध्ये. मग एक मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न मात्र थोडासा अपुरा पडला. उंची जास्त, लांबी कमी, पण तो झेल मात्र होता वाचला, पण तो काही हरकत नाही. 2 धावा मात्र वाचवण्यामध्ये यशस्वी ठरले ते. धावसंख्या 2 वाढली जाते. पुन्हा एकदा यावेळी शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात डीप लॉंगलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेची भर पडली जाते. एका धाव्याने संघाची धावसंख्या तब्बल धावफलकावरती लागली जाते ते 15 धावा. तिसरं षटक इन प्रोग्रेसमध्ये. धावसंख्या मात्र अजूनसुद्धा बराच मोठा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे. अजून जवळजवळ तुम्हाला 65 धावा ह्या विजयासाठी करायच्यात. कारण लीग फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला आपलं अस्तित्व कायम टिकवायचं असेल, जो 14.5चा जो टार्गेट होता सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये, तो 18.5 वरती पोहोचलेला आहे. त्यामुळे इथे मात्र थोडंसं आक्रमकता आणावी लागेल या दोन्ही बॅटर्सना. एकीकडे नयन पांचाल आणि दुसरीकडे जय. यावेळेस मात्र मोठा बिग हिट आणि सरळ जातोय डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाचे. म्हणजे माझे शब्द हवेतच राहिले आणि बरोबर बॅटर म्हणजे प्रॉपर क्रिकेटिंग हिट आपल्याला पाहायला मिळतोय. तो इथे षटकार. या 6 धावेने संघ आगीकूच करतोय. संघाची धावसंख्या तब्बल धावफलकावरती लागली जाते ती 21 धावा. संतोष पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्याच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 1 आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि चौथा चेंडू डॉट. म्हणजे हे पृथक्करणे गोलंदाज. काय सुंदर गोलंदाजी. व्हॉट अ कमबॅक याला म्हणतात. मगाशी सर मी म्हटलं की तुम्ही माइंड गेम करा, तुम्ही व्हेरिएशन आणा, कारण तुमच्यामध्ये गोलंदाजी शैली आहे ना, तर त्या शैलीचा वापर करा. तुम्ही अचूक टप्पा फेका आणि प्रेशराईज करा बॅटरला. तर इथे 2 चेंडू होते बॅटर प्रेशराईज करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिसरा चेंडू यावेळेस मात्र लॉफ्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, पण तो सुंदर क्षेत्ररक्षण. काय रनिंग हँड बॉल फील्ड करणं हा एक मोठं आव्हान असं होते. आव्हान मात्र त्या क्षेत्ररक्षकाने स्वीकारलेलं आहे. आणि 1 धाव संघाच्या धावफलकावरती लागली जाते ती. धावसंख्या 22 धावा. पहिलं षटक हाताळलं होतं गंगाधर सरांनी आणि धावा दिल्या होत्या तर फक्त 9. दुसरं षटक हाताळलं होतं ते अरविंद सरांनी आणि ते धावा दिल्या होत्या 3. आणि तिसरं षटक थोडंसं महागडं ठरतंय 10 धावा संतोष यांचं. त्यामुळे तब्बल 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत त्या 22. आता बघा सरासरी वाढत चाललेली आहे. 19.33च्या सरासरी, म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला आता 20 धावा या कराव्याच लागतील. या लीग फॉर्मॅटचं आव्हान जर तुम्हाला कायम ठेवायचं असेल तर मगाशी मी टीके माली सरांचा उल्लेख केला. खरोखर शांत संयमी व्यक्तिमत्व आणि खरोखरच ज्यांच्या वाणीमध्ये गोडवा आहे. मित्रांनो मगाशीच म्हटलं, जो बोलतो तो जग जिंकतो आणि जग जिंकण्याची क्षमता मी अजूनही त्यांना गुरुवर्य मानतो. मग संतोष चौधरी सर असेल ना टीके माली सर असतील, या दोघांचा आदर्श घेऊन मी सुद्धा थोडकं छोटं मोठं बोलायला शिकालो, कॉमेंट्री करायला शिकवलं, परंतु आजही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर आहे. तर हॅट्स ऑफ सर दोघांना. कारण या रायगड टेनिस क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम गेले 25 ते 30 वर्ष झाले आपण ठेवताय आणि अजूनही तुम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये तशीच बॅटिंग करताय. पण तो संतोष चौधरी सर थोडेसे काय होईना थोडंसं क्रिकेटपासून थोडेसे दूर होताना आपल्याला पाहायला मिळतात. पण तो एक योद्धा जरी बाजूला झाला तर एक योद्धा मात्र अजूनसुद्धा मैदानामध्ये लढाईमध्ये अजूनसुद्धा तीच दमखम आणि तोच दरारा घेऊन टीके माली सर नेहमी. मग रायगड प्रीमियर लीग असो किंवा रायगड 40+ बिग बॅश असो किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये नाईट टुर्नामेंट्समध्ये मग अचानक मुंबईची एक मोठी स्पर्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकाचं आयोजन त्या अचानकच्या मैदानावरती होतं. तिथंसुद्धा टीके माली सरांचा आवाज आपण नेहमी ऐकत असतो. तर मैदानाकडे बोलूया. शांत क्रिकेट. आता मित्रांनो
संयमता ही विचारात असावी, खेळात नसावी. खेळामध्ये तुम्हाला आक्रमकता दाखवावी लागेल, तर मात्र तुम्ही काहीतरी करू शकता. ॲज अ बॅटर क्रिकेटमध्ये वय नसतं. क्रिकेटमध्ये कारण आम्ही नेहमी म्हणत असतो सर, वयाला हरवायचा असेल तर छंद जिवंत ठेवले पाहिजे. तर हे छंद क्रिकेटर जिवंत ठेवतायत. मग छंद कुठले असावेत ते आपण ठरवायचे आहेत. तर शुभेच्छा असणार आहे. तर दोन्ही संघाला शुभेच्छा. जरा मैदानाकडे बोलूयात, जिथे सामना मेडिटेक पनवेल विपक्ष DG कन्स्ट्रक्शन कळंबोली असा मॅच दोन्ही उभय टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता 18 चेंडू आणि 58 धावा असं समीकरण आहे. बरोबर 19.5च्या सरासरीने ह्या धावा पूर्ण करायच्या आहेत. धावसंख्येला थोडासा स्पीड द्यावा लागेल. बॅट्समनला थोडंसं आत्मपरीक्षण करावं लागेल, कारण लीग स्पर्धेतला सामना जिंकून जर या स्पर्धेतलं आव्हान जर तुम्हाला टिकून ठेवायचं असेल तर या दोन्ही बॅटर्सना खेळामध्ये आक्रमकता आणावी लागेल. दोघांना चौकार षटकार मारावेच लागतील, कारण प्रति षटकामागे सर धावसंख्येचा डोंगर खूप आहे. माझ्यासोबत एक स्ट्रॅटेजिक मास्टर रायगड असोसिएशनचे रोहित कातडे साहेब आहेत आणि एका बाजूला अरुण पारांगे. यावेळेस मध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केला, परंतु चेंडू अडवण्याच्या अगोदर चेंडू जात आहे सरळ सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती एक मोठा प्रहार, 4थं षटक हाताळतायत ते मन्नी स्वतः संघनायक. पण तो मन्नीला आपण ज्यावेळी ओपन क्रिकेटमध्ये फक्त आपण ॲज अ बॅटर म्हणून त्याची ओळख एक मोठी डावखुर हाताचा फलंदाज मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्या होत्या. तोच मनी या 40+ क्रिकेटमध्ये एंट्री केली आणि मात्र थोडंसं बॅटिंगमध्ये अपयशी का होईना, पण यावेळेस मात्र बॉलिंगमध्ये मात्र मन्नीला मात्र कुठेतरी थोडंसं करामत करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. क्या बात आहे. यावेळेस मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला हवेत स्विंग दिला आणि सरळ जातो विकेट किपर याच्या ग्लोव्हजमध्ये डॉट चेंडू. शांत क्रिकेट. आणि असं वाटतं की खरखर शेबीच्या मैदानावरती आपण रणजी मॅच बघतोय की काय. चांगलं ॲटमॉस्फिअर, हिवाळा आहे, थंडीचा हळूच स्पर्श प्रत्येक खेळाडूंना स्पर्श करून जातोय, मनाला स्पर्श करून जातोय, विचाराला स्पर्श करून जात आहे. परंतु इथं मात्र तुम्हाला थोडंसं गरम व्हावं लागेल, कारण हा क्रिकेट आहे. यावेळेस हलकासा टच अँड पुश करण्याचा प्रयत्न होता. बॅटची अपर एज लिडिंग एज घेतली आणि बरोबर शॉट मिड विकेटच्या बरोबर मधोमध हा चेंडू अडवला गेला. परंतु शांत आणि संयमी फलंदाजीने मात्र काही होणार नाही आहे. हा मॅच, हा सामना जर जिंकायचा असेल मेडिटेक पनवेल संघाला, तर इतर मात्र मोठे फटके मारावे लागेल. 15 चेंडू आणि विजयासाठी धावा करायच्या त्या 53 धावा तब्बल. मोठा पल्ला गाठायचा आहे, मोठं अंतर आहे, पण अंतर गाठणं कारण क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही. यावेळेस मात्र शॉर्ट पूल पर्यंत काय चेंडू वेगाने फेकला बघा. म्हणजे नयन पांचाला फुटवर्क आणि टायमिंग करायच्या आतमध्ये सरळ चेंडू जातो विकेट किपर याच्या ग्लोव्हजमध्ये निर्धाव चेंडू. म्हणजे मगाशीच म्हटलं की जर मन्नी शर्मा बॅटिंगमध्ये थोडासा अपयशी ठरला, पण तो बॉलिंगमध्ये मात्र थोडंसं स्वतःचं वर्चस्व सिद्ध करताना यावेळेस मात्र घुटना टेक फटका आपल्याला पाहायला मिळतो. सरळ जातं बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि मिड विकेटच्या बरोबर मधोमध हा चेंडू सीमा रेषे बाहेर. हा येतो चौकार 4 धाब्यांसाठी. 4 धाब्यांनी संघाची धावसंख्या तब्बल धावफलकावरती लागली जाते ती 31 धावा. नयन पांचाल एक चौकारच्या स्थानी खेळतोय वैयक्तिक 9 धावांवरती आणि जय सर खेळतात एक षटकार एक चौकारच्या स्थानी वैयक्तिक 12 धावांवरती आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ते 31 धावा. अजून सुद्धा जवळजवळ 49 धावा विजयापासून लांब आहे तो मेडिटेक पनवेल संघ. यावेळेस मात्र लिडिंग एज घेतला जात आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. शांत क्रिकेट, सुंदर क्रिकेट. रायगड 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश. मी पहिलं इनॉग्रेशन होतं त्या कार्यक्रमाला मी उपस्थिती दाखवली होती. तर अण्णांना बोलला, अण्णा हा बिग बॅश नाही, हा मोठा ब्लास्ट आहे रायगड टेनिस क्रिकेटमध्ये. आणि या बिग बॅशच्या रायगडचा
महाराष्ट्राने आदर्श घेतला आणि तिथून जाऊन अख्खा जग आदर्श घेईल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. कारण लेदरच्या क्रिकेटच्या माध्यमातून लेजंड ट्रॉफी आपण बघतो, मग तिथे सचिन तेंडुलकर सर असतील किंवा मोठे दिग्गज खेळाडू आपण तिथे खेळताना बघतो. मग क्रिकेट लेदर असो किंवा टेनिस असो, क्रिकेट हा क्रिकेट असतो आणि तो क्रिकेटच्या अंदाजाने तुम्ही खेळा. त्याच्यासाठी संयमपणा हा क्रिकेटमध्ये तुम्ही बाळगला पाहिजे. ओव्हर एक्साइटमेंट व्हायला नाही पाहिजे. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 32 धावा. राजू 32 धावा. अजून सुद्धा खूप विजयापासून दूर आहे तो मेडिटेक पनवेल संघ. यावेळेस मात्र पिचिंग ऑफ साइड पंचांचा इशारा येतो, हा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धावसंख्या धावफलकावरती जमा होते. संघाची धावसंख्या तब्बल धावफलकावरती लागली जाते ती 80 धावांचा पाठलाग करत असताना 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये तब्बल 33 धावा. खेळाडूंना सूचना असणार आहे की भोजन आलेले आहे, भोजनाची सुरुवात झालेली आहे, तर आपण भोजन करून घ्यायचं. ज्यांचा मॅच नाही तर आपण भोजन करून घ्यायचं आहे. यावेळेस मात्र ओव्हर पिच डिलिव्हरी काय मला वाटतं हा लेदर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि फिल्डिंग सुद्धा शतरक्षक ताईना डावखोर आताच हा शतरक्षक. म्हणजे बघा कलंबोली संघ काय गोलंदाज पाहायला मिळते, काय शतरक्षण आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याच प्रकारची चुका नाही आहे, कारण इट्स अ लीग फॉर्मॅट. आणि लीगमध्ये तुमचं आव्हान सर मगाशीच म्हटलं, जर तुम्हाला टिकून ठेवायचं असेल तर प्रत्येक चेंडूचा अभ्यास केला पाहिजे. यावेळेस मात्र बराचसा बाहेर चेंडू लेग स्टम्पच्या आणि पंचांनी अवांतर घोषित केला आहे वाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने वाढली जाते. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 35 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर आहे स्वतः राजू. यावेळेस शॉर्ट डिलिव्हरी होती, मोठा प्रहार, परंतु हा झेल होतोय का बघूया. डीप लॉंगाच्या क्षेत्रामध्ये असो सोपाचा झेल पकडला जातोय. लांबी कमी आणि उंची जास्त अशा पद्धतीने आपल्याला फटका पाहायला मिळतोय. आणि ही महत्वाची विकेट जाते बॅक टू द पॅव्हिलियन. यस, थँक्यू सो मच. काही थोडासा टेक्निकल इश्यू असल्यामुळं आपण DJ मास्टरना निमंत्रित करू शकत नाही. काही रूल्स अँड रेग्युलेशन आपण फॉलो केली पाहिजेत, कारण क्रिकेटच्या स्पर्धेचं पावित्र्य जपलं पाहिजे. कारण ही मोठी स्पर्धा आहे सर. कारण रायगड 40+ बिग बॅश कमिटीच्या माध्यमातून तिसरं पर्व आपण अनुभवतोय. पहिली सुरुवात झाली होती भेंडकलच्या मैदानामध्ये, त्याच्यानंतर पेन आणि आता रसायनी 40+. आणि रसायनी 40+चं कौतुक करेन, अख्ख्या रायगड 40+ क्रिकेटच्या स्पर्धा मात्र रसायनी आयोजकांच्या माध्यमातून सर चांगलं आयोजन आणि नियोजन केलं जातं. कारण स्वतः सर्व जे मेंबर्स आहेत, जे सदस्य आहेत, ते मात्र कुठल्या गोष्टीची कमतरता भासणार आहे याची मात्र दक्षता घेत असतात. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न केला होता सफल होऊन, पण तो क्रिकेटमध्ये काही म्हणतात ना का जीव राहिला नाही आहे, एक औपचारिक बाब राहिले. कारण अंतर खूप मोठं आहे आणि ते अंतर जर तुम्हाला पार करायचं असेल तर इथं आक्रमक खेळी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागेल. 9 चेंडू आणि तब्बल 44 धावा विजयासाठी करायच्या आहेत. प्रेशराइज, प्रेशर अँड प्रेशर, एव्हरीवेअर आर प्रेशर देअर. तर प्रेशर क्रिएट करून घेऊ नका. बॅटरनी प्रेशर घेतला तर बॉलरचे होप्स वाढतात आणि बॅटरनी मात्र बिग हिट केले तर बॉलर प्रेशराईज होतो. परंतु इथं मात्र बघा हा वॉर आहे, हे युद्ध आहे. इथे मात्र जिंकण्यासाठी तुम्हाला पराक्रष्टा प्रयत्न करावेच लागतील. आणि यावेळेस लेफ्ट करण्याचा प्रयत्न होताना हवेमध्ये स्विंग दिला आणि बरोबर लेग इष्टी उधळले. क्लीन बोल्ड. नयन पांचाल जाते बॅक टू द पॅव्हिलियन. एक महत्त्वाची विकेट मैदानातून परतलेली आहे.
आयोजक कमिटी 45 रासायन पाताळगंगा अण्णा गावडे साहेब रायगड अध्यक्ष, शशिकांत भांडारकर साहेब खालापूर अध्यक्ष, अनंत गाताडे साहेब रसायने अध्यक्ष, तुकाराम कुरुंगळे माजी रसायने अध्यक्ष, अभिनाथ कुरुंगळे रसायने उपाध्यक्ष, पद्मनाभ मोईल अण्णा रसायने खजिनदार, अरुण तात्या विषय रसायने सहखजिनदार, अविनाश कांबळे रसायने सचिव, संदीप मुंडे रसायने सहसचिव, रतन पाटील रसायनी सदस्य, मंगेश लबडे, नितीन पाटील, संदीप माली, रमेश तांडेल, भास्कर भोईर, प्रवीण जांभळे, रमेश कुरुंगळे, विक्रांत शिंदे, गणेश मोरे, अशोक पाटील, धनाजी कुरुंगळे, निलेश पाटील, दत्ता भोईर आणि दशरथ मते अशी कमिटी मेंबर आहेत. खरोखरच त्याच्यानंतर मधुकर पाटील असतील, सुनील शेळके असतील, मनोहर खरिवले, गजानन मालुसरे, अमोल गौरी, प्रकाश कुंभार, भरत ठाकूर, डॉक्टर संजय कुरुंगळे, संदीप पाटील आणि विशाल वाकडे अशी एक भरभक्कम ही 40+ कमिटी आहे. आणि या आयोजनामध्ये कुठे कमतरता भासू देणार नाही याची जिम्मेदारी आणि याची काळजी मात्र या कमिटीने दिली. त्यांना सुद्धा हॅट्स ऑफ. या समालोचन कक्षाच्या माध्यमातून मी स्वतः अमोल एरंकर सर, माझे साथे स्ट्रॅटेजिक मास्टर आमचे गाताडे साहेब आणि एकीकडे आमचे पंच अरुण पारांगे सर यांच्या समेत सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतोय आणि मैदानाकडे वळूया. बघूया फक्त क्रिकेटची औपचारिकता बाकी राहिलेली आहे. राजू मात्र सुंदर गोलंदाजी हाताळतोय आणि शेवटचा आणि अंतिम षटक का आणि धावसंख्या करायच्या 6 मध्ये 44. इथं युवराज सिंग जरी झाला तरी मात्र हा सामना मात्र जिंकू शकत नाही ते. ओ माय गॉड. आणि काल एका षटकामध्ये 40 धावा सुद्धा गेलेले आहेत. LBW मोठा अपील, पण त्या अपीलला मात्र पंचांनी मात्र सन्मान दिलेला आहे आणि LBWच्या स्वरूपामध्ये ही विकेट जाते बॅक टू पॅव्हिलियन. आमचे सर सांगतायत काल एक षटकामध्ये 5 षटकार, 1 चौकार आणि 6 व्हाईट म्हणजे तब्बल एका षटकामध्ये 40 धावाची एक नोंद झालेली आहे. तर म्हणजे क्रिकेटमध्ये सर काही होऊ शकतो, बाकीत करू शकत नाही. क्रिकेटमध्ये 6 धावा पण होत नाहीये आणि क्रिकेटमध्ये टायमाला 40 धावाही होऊ शकतात. म्हणजे असं एक थोडंसं ऑपोजिशन कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. आता 5 चेंडू आणि 44 धावा मैदानामध्ये बॅटर दाखल होत आहेत ते प्रवीण घरात. चला पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे आणि पुढचं समालोचन करण्यासाठी मी टीके माळी सर आमचे ओमकार सरांनी आपण यायचं आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा रायगड 40+ बिग बॅशच्या माध्यमातून मगाशी म्हटलं टीके माळी सर अण्णा गावडे म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, ज्यांनी सांस्कृतिक कला जोपासली, ज्यांनी भारूड भजन जोपासलं, ज्याने क्रिकेटमध्ये ती एक कला जोपासली आणि ज्यांनी लीडर ऑफ क्वालिटी समाज कार्यामध्ये सुद्धा अण्णा साहेबांचा कोणी हात धरू शकत नाही. म्हणजे सर्व गुण संपन्न असं हे अवलीय व्यक्तिमत्व अर्थात अण्णा गावडे साहेब यांचं कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांची जी संपूर्ण टीम आहे रसायनी 40+ क्रिकेट असोसिएशन यांच्या आयोजनाच्या बाबतीत सर मी अभिमानाने सांगेन, आम्ही सुद्धा 40+ आयोजन करतो पूर्व भागामध्ये. आम्ही त्यांच्यासारखं आयोजन करण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही कुठेतरी थोडं कमी पडतो, ही गोष्ट आम्ही मान्य करतो. पण तो रसायनी 40+ असोसिएशन मात्र आयोजनाच्या माध्यमातून मात्र या रायगडमध्ये स्वतःचं एक अस्तित्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आज अण्णांचा भारूड आहे. म्हणजे जर आपण गिरवली ते तर आपण भारूड प्रेमी किंवा म्हणजे लोककला असं वाटत होते टीके साहेब लोककला ही इतिहासात जमा होते की काय, परंतु नाही, लोककला आजही जिवंत आहे आणि जिवंत ठेवण्याचं काम अण्णा साहेबांसारखे एक अष्टपैलू कलाकार करत आहेत. ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. या लीग स्पर्धेच्या माध्यमातून सांगतो. फक्त टीके माळी सर तुम्ही फक्त क्रिकेट खेळू नका, तुम्ही फक्त एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये जाऊ नका, तुम्ही लोककला सुद्धा जोपा आणि ती काळाची गरज आहे. कारण उगाच उमाप असतील, शाहीर साबळे असतील, अशी बरीचशी मोठी मंडळी होऊन गेली
की त्यांची आजही आठवण ज्यावेळी कुठं लोकधारा ज्यावेळी ऐकली जाते, जे गाणे आपण ऐकतो तिथं प्रामुख्याने या सर्व जुन्या कलाकारांची आठवण आपण प्रामुख्याने तिथं घेत असतो आणि घ्यायलाच पाहिजे. आम्ही जर आठवण घेऊ 30 वर्षांनी जो एक छोटंसं रोपटं टिकी माळी सरांनी आणि संतोष चौधरी सरांनी हे समालोचकाचं लावलं आणि त्या छोट्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आज बरेचसे दिग्गज कॉमेंटेटर तयार झाले सर तुमच्या तालमीमध्ये, पण त्यांनी सुद्धा जिथे इथे कॉमेंट्री करत असते तिथेच तुमचा आदर्शाने अभिमानाने तुमचं नाव घेतलंच पाहिजे. ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तर मैदानाकडे वळूया जिथे सामना फक्त औपचारिकता बाकी राहिले आहे. 2 चेंडू आणि 41 धावा विजयासाठी करायचे आहेत. बॉलर बॅक ड्राईव्ह सरळ चेंडू खेळला जातो डीप लॉंगाच्या क्षेत्रामध्ये. सुंदर शतकक्षम रनिंग म्हणजे बघा 40+ क्रिकेट त्यांची संकल्पनाच आहे एक धाव आरोग्यासाठी. मगाशी म्हटलं अण्णा गावडे साहेबांनी मैदानाच्या बाहेर प्रेक्षक म्हणून उभं राहणाऱ्याला मैदानावरती आणण्याचं काम केलं. म्हणजे आम्ही सुद्धा क्रिकेट खेळू शकतो. वी आर यंग टॅलेंट स्टील नाव. शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेस मात्र चेंडूवरती मोठा प्रहार बघूया. शेवट गोड होत आहे का बघूया, पण तो शेवट मात्र इथं गोड झालेला आहे चौकारच्या साहाय्याने. 80 धावा डिपेंड करण्याच्या आतमध्ये मात्र सुंदर असा खेळ मात्र डीजी पोपेटा कळंबोली संघाने मात्र या लीग स्पर्धेतलं ही पहिल्या विजयाची नोंद मात्र इथं त्यांनी लावली. त्यांचं मनापासून आभार. पराभव संघाचे त्यांचा सुद्धा धन्यवाद. त्यांनी पुढच्या मॅचला साठी शुभेच्छा असणारे. चांगला क्रिकेट खेळा, कारण एक छोटा पराभव एक मोठ्या विजयाची वाट बघत असतो. ही गोष्ट आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू इच्छितो आणि तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छितो. तोपर्यंत मी थांबतो. पुढचा आवाज असणारा एक रायगड समालोचन असोसिएशनचं महागुरु अर्थात टिकी माली सर. थँक्यू. धन्यवाद एरणकर साहेब. खरं तर तुमचं मनापासून आम्ही इथे धन्यवाद व्यक्त करतो, कारण तुम्ही खूप लांबून पेणवरून इथे आलेला आहात आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच राजेंद्र कुमार नरळे आणि 50+ प्लेअर ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच 50+ गंगाधर म्हस्के. शैतान का नाम लिया और शैतान हाजिर ही म्हण ऐकली ना एरणकर साहेब? तुम्ही नाव घेतलं तुम्ही अण्णांचं. अण्णा इथे लगेच हजर झालेले आहेत. ऑक्शनला होते. हा, एरणकरांच्या मुलीचं लग्न होतं. सगळ्यांना आमंत्रण दिलेलं. आम्ही काही मंडळी येऊ शकलो नाही, त्याबद्दल भाचीचं लग्न होतं, आलो नाही अण्णा म्हणून अण्णा बोलतात सॉरी. चला टॉस करून घेऊया. पुढचा टॉस झालेला आहे ना? हॅलो 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 हॅलो. $50+ गंगाधर. यस, गंगाधर साहेब जबरदस्त. आमचे येरणकर साहेब समालोचक, निवेदक आणि
जबरदस्त सिंगर आहेत हा येरणकर साहेब. डॉक्टर संजय कुरंगळे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस द्यावं. कॉंग्रॅच्युलेशन गंगाधर सर, अतिशय सुंदर खेळ आपला इथे पाहायला मिळाला. त्यांचं अभिनंदन डॉक्टर संजय कुरंगळे आणि आमचे सुभाष सर आणि सुभाष शिंदे आणि येरणकर साहेब